तर नवी मुंबईच्या पनवेलमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पीडित अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिल्याची माहिती आहे। आरोपी दीपक वाघमारेवर बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही संबंध ठेवून लग्न केल्याचा आरोप आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या ओंकारेश्वर मंदिर परिसरामध्ये 70 वर्षीय महिलेचं भर रस्त्यामध्ये मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली। सकाळी 10:30च्या सुमारास अज्ञात चोरट्याने एका तोळ्याचं मंगळसूत्र आणि चांदीची चैन हिसकावून पलायन केलं। ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे। सध्या जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। तर आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये एक नवीन माहिती समोर येते। आरोपी नगरसेविका लक्ष्मी अंधेकरचा जामीन जो आहे तो फेटाळण्यात आला। बंडू अंधेकरसह त्याच्या सहकार्यांनी आयुष कोमकरचा खुनाचा कट आखल्याची माहिती लक्ष्मी हिला होती। न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं येरवडा कारागृहात असलेल्या लक्ष्मीनं जामिनासाठी अर्ज केलेला। अकोल्यातील वाळू माफियांचा बोरगाव मंजू पोलिसांकडून धिंड पाहायला मिळते। आरोपीनं पोलिसांच्या अंगावर वाळूचा ट्रॅक्टर जो आहे तो नेण्याचा प्रयत्न केला होता। इतकंच नव्हे तर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी पोलिसांनी दिली। अखेर आज पोलिसांनी शुभम मानकर याला अटक केली असून ज्या ठिकाणी त्यानं दादागिरी केली त्याच चौकात शुभम मानकरची धिंड काढलेली आहे। तर आता बातमी आहे कोल्हापूरमधून। शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी झाली। अनेक ठिकाणी डॉल्बीचा आवाज घुमत असताना संयुक्त मंगळवार पेठ मंडळानं मात्र समाज प्रबोधनावर भर दिलेला आहे। या मिरवणुकीमध्ये भारत खरात यांच्या सजीव देखाव्याद्वारे अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांना बळी पडू नका असा संदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना रोखणाऱ्यांमध्ये आदिल शहाचा मृत्यू झाला। यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलंय। तर घर बांधून झालं असून उद्या आदिलच्या कुटुंबाला चावी जी आहे ती देण्यात येणार आहे। देश बांधवासाठी अंगावर गोळा झेलणारा माणूस म्हणून त्याच्या कुटुंबाला एक चांगलं घर सुद्धा बांधून देण्याचा त्या दिवशी त्यांनी घोषणा केली होती आणि त्याचा परिणाम शिंदे साहेब जे सांगतात ते करतात। आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्ता बाजीराव चव्हाण आहे त्यांच्यावरती जबाबदारी दिली, त्यांच्या सर्व सहकार्यावर जबाबदारी दिली आणि आज ते घर पूर्ण होतंय। उद्या त्या घराची चावी आम्ही त्यांच्या पत्नीच्या हाती सुपूर्द करणार आहोत। याच्यामुळे एक मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। या देशातला हिंदू असो की मुस्लिम असो, जो कोणी या देशावर प्रेम करतो, या देशासाठी लढतो, त्याच्यासाठी आम्ही त्याच्या पाठीशी सदैव उभं राहू। आज आम्हाला जे जाणवतंय की काश्मीर हा भारताचा भाग तेव्हाही होता, आजही आहे। काश्मीरी जी लोक आहेत ती आपली आहेत, ते भारतीय आहेत आणि इथला असलेला जे काही ते पॉलिटिकल वातावरण असू द्यात किंवा टुरिझमचं वातावरण असू द्यात, ह्याच्यामधनं इथल्या लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही आपली आहे। आणि म्हणून मला वाटतं आज नक्कीच पहलगाम असू द्या किंवा श्रीनगर असू द्या किंवा काश्मीर एकंदरीत पूर्णपणे असू द्यात, हे टुरिझम करता 100% सेफ आहे। आपण महाराष्ट्रामधल्या नागरिकांनी इथे येण्याकरता काहीच हरकत नाही। तर पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय थंडावलेला आहे। हल्ल्याला 1 वर्ष होत असलं तरी पर्यटकांची संख्या कमी आहे। शाली हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ आणि स्मरणिक या विकणाऱ्या छोट्या दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ जी आहे ती दिसत नाही। त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा उत्पन्नावर परिणाम झाला असून रोजच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होत असताना पूर्वपदावर येण्याचा पहलगामचे जे इथले स्थानिक आहेत ते प्रयत्न करतायत। मात्र पर्यटकांनी कुठेतरी पाठ फिरवली आहे, त्यामुळे यांना आता नेमकं काय करावं हे सुद्धा सुचत नाहीये। बरेचसे जे पॉइंट्स आहेत ते आज देखील सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेत। मी सध्या पहलगामच्या मार्केट परिसरामध्ये आहे। हा संपूर्ण परिसर भरलेला असतो, मात्र सध्या रस्ते आपण पाहतोय की मोकळे दिसत आहेत।
बरेचसे या ठिकाणी दुकानदार आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सुद्धा सांगेल की सोबत यावं आणि या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत, जेणे की आपल्या लक्षात येईल की नेमकी इथली परिस्थिती सध्या काय आहे. रोजगार मिल रहा है क्या यहाँ पे, पर्यटक आ रहे हैं क्या? टूरिस्ट तो आ रहा है, कम आ रहा है, लेकिन हमारा दुकानों का काम देख रहे हैं. अब दुकान सारे खाली बैठे हैं, सारे दुकानदार बैठे हैं यहाँ पे. काम बिल्कुल भी नहीं है यहाँ पे, कुछ भी नहीं है. तो पिछले साल अभी तो बहुत भीड़ होती थी, बहुत काम रहता था, लेकिन इस बार कुछ भी नहीं है. टोटली सब दुकानदार, अब सब दुकान खाली बैठे, सब लड़के यहाँ बैठे हैं. हमारे पास 2-4 मुलाजिम है, सब ऐसे बैठे, कोई काम धंधा कुछ नहीं है. पहलगाम पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करतोय. गरज आहे सरकारनं त्यांना आणखी जास्त सपोर्ट करण्याची, त्यांना समजून घेण्याची आणि जे टुरिस्ट स्पॉट आहेत त्याला पुन्हा एकदा सुरक्षेसहित खुलं करण्याची सरकार करणार का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम. तर मुंबईमध्ये नुकताच राजा शिवाजी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडलेला आहे. सगळ्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं. यानंतर जेनेलियाला देखील भरून आलं होतं. तिचे डोळे पाणावले होते. याचे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत. स्वप्नाला काय असतं, पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कुणी दाखवला तर तो जिनेलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरज नसतं.